10th स्टँडर्डच्या सर्व स्टुडंटना माझा नमस्कार. माझं नाव आहे गिरीश आणि आता तुम्ही 10th ला गेलेलेच आहात. तर तुमच्या घरातली आणि तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला नेहमी म्हणत असतील की अरे 10th ला गेला आहे, तुला जरा जास्त अभ्यास करावा लागेल, जास्त सब्जेक्ट कडे तुला लक्ष द्यावं लागेल, जे सब्जेक्ट तुला डिफिकल्ट आहेत त्याचा तुला जास्त स्टडी करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे क्लासेस सुद्धा लावले असतील. पण बऱ्याच वेळा असं होतं की क्लासेसला जाऊन सुद्धा आपल्या काही कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत. जास्त भीतीदायक असा सब्जेक्ट आहे तो म्हणजे मॅथमॅटिक्स. त्याचं कारण पण आहे. मॅथ्स थोडासा डिफिकल्ट वाटतो. त्याचं कारण असं आहे की मॅथ्स मध्ये असलेले समीकरण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इक्वेशन्स म्हणतो, किंवा मॅथ्स मध्ये असलेले प्रमेय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये थेरम म्हणतो, ते खूप गुंतागुंत निर्माण करतात. आणि याच्या मागचं कारण आहे की आपल्याला आतापर्यंत न समजलेल्या किंवा आपल्याला न लक्षात राहिलेल्या कन्सेप्ट्स. या कन्सेप्ट जर तुम्हाला मराठीत समजल्या किंवा अतिशय इझी लँग्वेज मध्ये जर समजल्या तर तुम्हाला कसं वाटेल? नक्कीच तुमची जी भीती आहे ती कमी होईल आणि त्याच भीतीचं रूपांतर तुमचं कॉन्फिडन्स मध्ये होईल. तर त्यासाठी घेऊन आलो आहोत माझा युट्यूब चॅनेल की ज्याचं नाव आहे GT क्लासेस. तर या युट्यूब चॅनेल मध्ये असं काय वेगळं आहे? वेगळं पण म्हणजे काय की याच्यामध्ये आपण ईच अँड एव्हरी कन्सेप्ट ही मराठीमध्ये, की जी आपली लोकल लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत. तुमच्या मॅथ्स पार्ट 1 आणि मॅथ्स पार्ट 2 च्या सर्व एक्झाम्पल्स आपण इथे सॉल्व्ह करून देणार आहोत. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटत असेल की मला अजून काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स माहीत आहेत आणि ती तुम्हाला सॉल्व्ह करता येत नसेल तर तुम्ही कमेंट करून मला कळवा, मी अवश्य त्याची उत्तर देईन. तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं वेलकम आहे माझ्या युट्यूब चॅनेल की ज्याचं नाव आहे GT क्लासेस. तर स्टुडंट्स आज आपण इथं पार्ट 1 मध्ये एकूण किती लेसन्स आहेत, त्या लेसनचे नावं काय आहेत आणि प्रत्येक लेसन किती मार्काला विथ ऑप्शन हा येणार आहे आपल्या बोर्ड पेपर मध्ये, तर त्याचं आपण थोडंसं बायफर्गेशन बघूया. तर पहिला लेसन आहे तुमचा मॅथ्स पार्ट 1 चा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि तो येणार आहे आपल्याला बोर्ड पेपर मध्ये 12 मार्क्सला विथ ऑप्शन म्हणजे पर्यायांसह. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तोही 12 मार्कला आहे विथ ऑप्शन. थर्ड लेसन आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन की ज्याचे मार्क्स आहेत 8. फायनान्शियल प्लॅनिंग हा सुद्धा 8 मार्कालाच आहे, 8 मार्कालाच आहे. प्रोबॅबिलिटी हा सुद्धा 8 मार्काला आहे आणि स्टॅटिस्टिक्स हा 12 मार्काला लेसन आहे. तर याचं जर टोटल बघितलं आपण तर 60 मार्क होतात आणि त्या 60 मार्कापैकी ऍक्च्युली आपला पेपर असतो फक्त 40 मार्कचा. म्हणजे हे जे 60 मार्क आहेत हे विथ ऑप्शन्स आहेत आणि आपल्याला त्याच्यात पैकी फक्त 40 मार्काचाच पेपर सॉल्व्ह करायचा असतो. म्हणजे आता तुम्हाला या मार्कांवरून लक्ष देईल की तुम्हाला कोणत्या लेसनला जास्त वेटेज आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे सुद्धा लक्षात येईल की आपण कोणत्या लेसनची जास्तीत जास्त तयारी करावी लागेल की जेणेकरून आपल्याला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात. तर तुम्ही तयारी करू शकता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याच्यानंतर आहे स्टॅटिस्टिक्स. त्याच्यानंतर अजून एक आहे प्रोबॅबिलिटी, हा एक खूप इझी लेसन आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा सुद्धा इझी लेसन आहे. तर या लेसनची आपण जर खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली तर आपल्याला खूप छान मार्क्स मिळू शकतात. हा जो फायनान्शियल प्लॅनिंग आहे त्या फायनान्शियल प्लॅनिंगचा आपण तयारी करूया, नाही असं नाही, बट या 4 लेसनची 5 लेसनची जर आपण जास्त तयारी केली आणि याची थोडीशी कमी जरी झाली तरी आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. कारण हे जे टोटल लेसन्स इथे जे मार्क्स दिलेले आहेत ते एकूण मार्क्स आहे 60. त्याच्यापैकी आपल्याला पेपर किती मार्कचा असतो? 40 मार्कचा आणि त्या 40 पैकी 40 मार्क आपल्याला इझिली भेटू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो आपण तयारी करूया या सर्व लेसनची आणि ती सुद्धा पूर्णपणे आपल्या मराठी लँग्वेज मध्ये की जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट खूप इझिली क्लिअर होतील आणि तुमची जी भीती आहे ती तुमची कॉन्फिडन्स मध्ये चेंज होईल आणि तुम्हाला बोर्ड पेपरला खूप छान मार्क्स मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टार्ट करूया
लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल की ज्याचे विथ ऑप्शन मार्क्स किती आहेत 12. आता सगळ्यात पहिल्यांदा लिनियर इक्वेशन म्हणजे काय आणि मग टू व्हेरिएबल्स म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हेरिएबल्स बघूया. तर व्हेरिएबल्स म्हणजे काय असतात, तर व्हेरिएबल्सला आपण असं म्हणू शकतो किंवा व्हेरिएबलची डेफिनेशन अशी करता येते की अल्फाबेट्स used in maths, अल्फाबेट्स युज्ड इन मॅथ्स की ज्याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल म्हणतो. मग कुठले कुठले अल्फाबेट आहेत, ए पासून आपल्याकडे आहेत झेड पर्यंतचे अल्फाबेट्स. याच्यातले कोणतं पण अल्फाबेट आपण मॅथ्स मध्ये यूज केलं तर त्याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल म्हणतो. आता व्हेरिएबलचा दुसरा मिनिंग काय आहे की त्याची व्हॅल्यू फिक्स नसते, ती व्हॅल्यू इक्वेशन टू इक्वेशन काय होत जाते, चेंज होत जाते. आलं लक्षात. पुन्हा एकदा सांगतो, व्हेरिएबल म्हणजे काय की ए टू झेड अल्फाबेट्स की जे आपण मॅथ्स मध्ये यूज करतो आणि त्याची व्हॅल्यू प्रत्येक इक्वेशन मध्ये काय होत जाते, चेंज होत जाते. सो दॅट इज नोन ॲज ऍक्च्युअली व्हेरिएबल. आता टू व्हेरिएबल म्हणजे काय की असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असतात. ते आपण एक एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करतो मी. आता आपण एक एक्झाम्पल इथे घेऊया. 2x + 3y इज इक्वल टू 2 हे एक इक्वेशन घेतलेलं आहे. या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्स कोणते आहेत, तर 2 आणि y हे काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत. 2 आणि y हे काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत. बरोबर आहे. आता आम्ही अजून एक वेगळं इक्वेशन घेतलं. सपोज -5x + 3y इज इक्वल टू 9 हे एक इक्वेशन घेतलं. तर या इक्वेशन मध्ये सुद्धा व्हेरिएबल कोणते आहेत, x आणि y हे काय आहेत, तर व्हेरिएबल्स आहेत. हे काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत. आपण अजून एक इक्वेशन घेऊया. त्याच्यामध्ये असं राईट करू 7/3a - 3/7b इज इक्वल टू 5/6 हे सुद्धा एक इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये ए आणि बी हे सुद्धा कोण आहेत, तर व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की व्हेरिएबल्स म्हणजे काय की अल्फाबेट्स की जे आता इथे आपण कोणते अल्फाबेट्स यूज केलेत, एक्स आणि वाय. इथे कोणते यूज केलेले आहेत, एक्स आणि वाय. इथे कोणते यूज केलेले आहेत, ए आणि बी. तर हे सगळे अल्फाबेट्स म्हणजेच काय झालं, व्हेरिएबल. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की या इक्वेशन मध्ये आपण दोन व्हेरिएबल यूज केलेले आहेत, एक्स आणि वाय. याही इक्वेशन मध्ये आपण दोन व्हेरिएबल यूज केले, दॅट इज द एक्स आणि वाय. या पण इक्वेशन मध्ये आपण दोन व्हेरिएबल्स यूज केले, दॅट इज एक्स अँड वाय. त्याच्यामुळे हे इक्वेशन झालं टू व्हेरिएबल इक्वेशन झालं. हे इक्वेशन्स काय झाले, तिन्ही इक्वेशन्स काय झाले, टू व्हेरिएबल इक्वेशन झाले. आता त्याच्यानंतर जो महत्वाचा प्रश्न आहे की लिनियर म्हणजे काय. लिनियर म्हणजे काय. आता इक्वेशन म्हणजे काय असतं की असं एक्सप्रेशन, इक्वेशन म्हणजे असं एक्सप्रेशन की ज्याच्यामध्ये काय असतं, इज इक्वल टू साइन असतं. असं एक एक्सप्रेशन की ज्याच्यामध्ये इज इक्वल टू साइन यूज केलेलं असतं. म्हणजे हे झालं इक्वेशन, हे पण झालं इक्वेशन, हे पण इक्वेशनच आहे. तर हे सगळे इक्वेशन्स आहेत किती व्हेरिएबल मध्ये, टू व्हेरिएबल मध्ये. बट आता इथं आपल्याला एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे लिनियर इक्वेशन म्हणजे काय. आता इक्वेशन म्हणजे तुम्हाला कळलंच असेल. आता लिनियर म्हणजे काय, तर लिनियर म्हणजे असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्सची पॉवर किंवा व्हेरिएबलची डिग्री, हायएस्ट डिग्री ही 1 असते. म्हणजे इथं आपण जर बघितलं तर याचा पॉवर किती आहे, त्याला मराठीत घातांक असं म्हणतात. तर याचा पॉवर आहे का, नाही. म्हणजे इथं 1 झाला. इथं y ला पॉवर नाहीये म्हणजे तो पण आहे 1. इथे पण x ला पॉवर किंवा घातांक किंवा त्याला डिग्री नाहीये म्हणजे इथे आपण 1 कन्सिडर करतो. इथे पण y चा पॉवर 1 आहे. त्याच्यानंतर इथे a चा पॉवर 1 आहे. इथे b चा पण पॉवर 1 आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल या तीनही इक्वेशन्स मध्ये पॉवर ऑफ द व्हेरिएबल किंवा डिग्री ऑफ द व्हेरिएबल किंवा मराठीत त्याला आपण घातांक म्हणतो. या तिन्ही इक्वेशन मध्ये पॉवर, डिग्री और घातांक हा किती आहे, 1 आहे. हा किती आहे, 1 आहे. सो बिकॉज ऑफ दॅट या तीनही इक्वेशनना आपण काय म्हणणार आहोत, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर आता नवीन पॉइंट आहे त्या लेसन मधला, त्याला नाव दिलेलं आहे सायमल्टेनियस इक्वेशन. आता सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, वेन वी थिंक अबाउट बोथ द टू लिनियर इक्वेशन सायमल्टेनियसली, तर त्या इक्वेशन्सला काय म्हणतो आपण, सायमल्टेनियस इक्वेशन. आता सायमल्टेनियस म्हणजे काय की एकाच वेळी या दोन इक्वेशनचा विचार करायचा आणि त्याच्यानंतर तो विचार करून आपण काय करायचं की एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या
अशा पद्धतीने या दोन इक्वेशनचा आपण एकाच वेळी विचार करतो की हे इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे, तर त्या इक्वेशन्सना आपण काय म्हणतो, सायमल्टेनियस इक्वेशन असं आपण म्हणतो. आलं असं लक्षात की या दोन इक्वेशनला आपण सायमल्टेनियस इक्वेशन का म्हणतो, कारण या दोन इक्वेशनचा आपण एकाच वेळी विचार करतो की कोणती मेथड यूज केली तर आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. तर आपण आता त्या मेथड्स बघूया. तर स्टुडंट्स, तुम्हाला इथे दिसत असेल मी काही मेथड्स लिहिलेल्या आहेत. त्या सगळ्या मेथड्स यूज करून आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे सॉल्व्ह करू शकतो. तर या तीनही मेथड तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेल्याच आहेत. त्यातली पहिली मेथड आहे ग्राफिकल मेथड. याच्यामध्ये आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट कराव्या लागतात आणि त्या व्हॅल्यू आपण ग्राफ पेपरवरती प्लॉट केल्या की मग आपल्याला जे काही ग्राफ्स भेटतात तर त्याच्यावरून आपण ते इक्वेशन सॉल्व्ह करतो. तर ती काय मेथड आहे ते आपण नंतर डिटेलमध्ये बघूया. सेकंड मेथड आहे इलिमिनेशन मेथड. आता इलिमिनेशन मेथड साठी तुम्हाला हे दोन एक्झाम्पल्स दिसत असतील. मी थोडंसं एक्सप्लेन करतो, नंतर आपण पुन्हा त्या मेथड ज्या आहेत ईच अँड एव्हरी मेथड त्या आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आता इथं जर तुम्ही पाहिलं की पहिल्या इक्वेशन मध्ये 5x + 3y = 2 आहे. सेकंड इक्वेशन मध्ये 3x + 2y = 6 आहे. तर पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट 5 आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट 3 आहे. आता कोइफिशियंट म्हणजे काय की व्हेरिएबलच्या लेफ्ट साइडला असलेला जो नंबर आहे त्याला आपण कोइफिशियंट म्हणतो. आता इथे कोइफिशियंट आहे 5 x चा, इथे आहे y चा कोइफिशियंट 3. सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट 3 आहे, y चा कोइफिशियंट 2 आहे. मग तुम्हाला काय हे 2 आणि हे 6 काय आहेत, तर या 2 आणि 6 ला आपण म्हणतो कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्म का म्हणतात, कारण याची व्हॅल्यू चेंज होत नाही. मग ही जी एक टर्म आहे, ही एक जी टर्म आहे 5x ही एक टर्म आहे, इकडे 3y एक टर्म आहे, इथे 3x टर्म आहे, इथे 2y टर्म आहे. याच्यामध्ये x आणि y च्या व्हॅल्यू चेंज झाल्या की या टर्मच्या व्हॅल्यू सुद्धा चेंज होतात. बट इथे 2 आणि 6 याच्या व्हॅल्यू अजिबात चेंज होत नाहीत. मग आता एलिमिनेशन मेथड मध्ये काय करायचं की आपल्याला पहिल्यांदा काय एलिमिनेट करायचं, म्हणजे काय कॅन्सल करायचं. मग x कॅन्सल करायचं आहे की y कॅन्सल करायचं हे पहिल्यांदा आपण विचार करायचा आणि मग त्याच्यानंतर त्या दोन्ही, आता सपोज मला x कॅन्सल करायचा असेल तर मी x चे कोइफिशियंट काय करणार आहे, इक्वल करणार आहे. म्हणजे या फर्स्ट इक्वेशनला पूर्ण इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय करणार आहे आणि इक्वेशन 2 ला मी 5 ने मल्टिप्लाय करणार. असं का करणार आहे, कारण जर आपण पाहिलं तर 5 च्या टेबलमध्ये 3 येत नाहीत किंवा 3 च्या टेबलमध्ये 5 येत आहेत. पण दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते येतं 15. मग आपण इथं 15 करू शकतो, इथं इन्स्टेड ऑफ 5 आपण 15 करू शकतो, त्यासाठी आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. इथं 3 च्या इन्स्टेड आपण 15 करू शकतो, त्यासाठी 5 ने मल्टिप्लाय करायचं. फक्त एक्स आणि वायलाच नाही करायचं, पूर्ण इक्वेशनला 3 ने आणि या पूर्ण इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं तर आपले कोइफिशियंट इक्वल होतील आणि मग आपण ही मेथड यूज करून ते इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर आहे सबस्टिट्यूशन मेथड. आता सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय असतं याच्यामध्ये, तर याच इक्वेशनला जर आपण घेतलं, कन्सिडर केलं तर बघा तुम्ही आता इथे पहिल्या इक्वेशन मध्ये आहे 5x + 3y = 2, दुसरं इक्वेशन आहे 3x + 2y = 6. आता या दोन इक्वेशन पैकी कोणत्या तरी एका इक्वेशनचा यूज करून आपण पहिल्यांदा एका व्हेरिएबलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे सपोज मला जर x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर हा 3y मी कुठे शिफ्ट करणार आहे, राईटला शिफ्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर राईटला शिफ्ट केल्यानंतर हा जो 5 म्हणजे हे इक्वेशन कसं होईल, 5x = 2 - 3y. अजून आपल्याला x ची किंमत मिळाली का नाही, मग त्यासाठी हा 5 कुठे शिफ्ट करावा लागेल, राईटला शिफ्ट करावा लागेल. सो x = 2 - 3y/5. मग त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज y च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेऊन त्या इथे पुट करायच्या आणि हे सॉल्व्ह केलं की आपल्याला या x च्या व्हॅल्यूज मिळतील. 3 वेगवेगळ्या व्हॅल्यू घेतल्या की 3 वेगवेगळ्या आपल्याला किंवा जी काही व्हॅल्यू आपण घेऊ शकतो तर ती व्हॅल्यू घेऊन आपण इथे x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. सेम तसं आपण इथे पण कॅल्क्युलेट करू शकतो. या 3 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे, अगेन आय विल रिपीट, पहिली मेथड आहे ग्राफिकल मेथड. याच्यामध्ये आपण ग्राफ पेपरचा सुद्धा यूज करणार आहोत. एलिमिनेशन मेथडला काय करायचं असतं तर x आणि y यापैकी कुठला व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करायचा आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण त्या व्हेरिएबलचे कोइफिशियंट इक्वल करायचे. आणि सबस्टिट्यूशन मेथड मध्ये जर तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या इक्वेशनचा यूज करा, कुठलाही इक्वेशन तुम्ही यूज करू शकता आणि त्याचा यूज करून तुम्ही आयदर x किंवा आयदर y ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता.
तर स्टुडंट्स, तुम्हाला आतापर्यंत मी जे काही या लिनियर इक्वेशन इन ट्युटोरियल मध्ये टीच केलेलं आहे ते अंडरस्टँड झालं असेल. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल जीटी क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स इझिली आणि फास्टली भेटू शकतील. थँक्यू.